आज आपण पाहणार आहोत आपल्याला प्रॉपर्टीचं जर व्हॅल्युएशन काढायचं आहे तर ते व्हॅल्युएशन ऑनलाईन कसं काढता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम गुगल पेजवरती जायचं आहे आणि इथे IGR महाराष्ट्र हा कीवर्ड सर्च करायचा आहे. हा कीवर्ड सर्च केल्याच्या नंतर नोंदणी व मुद्रांक विभाग या विभागाच्या वेबसाईटची लिंक तुमच्यासमोर गुगल पेजवरती दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. हा एक पॉपअप येईल. त्या पॉपअपला स्क्रोल डाऊन करून क्लोज बटनवरती क्लिक करून तो बंद करून टाका आणि स्क्रोल डाऊन करा व ई मूल्यांकन हा जो मुद्रांकच्या अंडर तुम्हाला ऑप्शन दिसतो त्या ई मूल्यांकनमधील ई मूल्यांकन 2.0 या लिंकवर क्लिक करा. ई व्हॅल्युएशनच्या वेबसाईटवरती तुम्ही रिडायरेक्ट व्हाल. रिडायरेक्ट झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर ही फ्रेम दिसेल. यामध्ये रजिस्टर आणि लॉग इन हे दोन ऑप्शन आहेत. तुम्ही जर रजिस्टर करून यूजर ID आणि पासवर्ड जनरेट केलेले नसतील तर रजिस्टर या लिंकवरती क्लिक करून प्रोसिजर पूर्ण करून यूजर ID आणि पासवर्ड बनवून घ्या. मी माझा ऑलरेडी क्रिएट केलेला यूजर ID आणि पासवर्ड वापरणार आहे, त्यामुळे मी लॉग इन या बटनवरती क्लिक करून गो या बटनवरती क्लिक करत आहे. तुम्ही लॉग इन पेजवरती याल. इथे तुमचे जे लॉग इन क्रेडेन्शियल्स आहेत, लॉग इन यूजर ID, यूजर नेम ते टाका, तुमचा पासवर्ड टाका आणि जो कॅप्चा आहे तो कॅप्चा एंटर करा व लॉग इन या बटनवरती क्लिक करा. हे लॉग इन क्रेडेन्शियल्स, यूजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्ही या ई व्हॅल्युएशन वेबसाईटवरती लॉग इन झालेले असाल. लॉग इन झाल्यानंतर हा एक स्पिनर इथे कधी कधी या सर्व्हरचं स्पीड कमी असल्यामुळे फिरत राहतो. थोडं वेट करा. वेट केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल हे पेज तुमच्यासमोर अपीयर झालेलं आहे. तुम्हाला ज्या विभागातील प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करायचं आहे त्याचा जिल्हा सिलेक्ट करा. तालुका सिलेक्ट करा. गाव सिलेक्ट करा. रिस्पेक्टिव्ह ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो विभाग येतो, गाव येतं, ते लिहा. ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत. तिथे बाय डिफॉल्ट पुणे महानगरपालिका सिलेक्ट झाले म्हणून ते सिलेक्ट केलं. सर्वे नंबर आणि ज्या सर्वे नंबरमध्ये तुमची प्रॉपर्टी आहे तो सर्वे नंबर इथे लिहा. हे लिहिल्याच्या नंतर जोडा म्हणजेच ॲड या बटनवरती क्लिक करा. तुमची माहिती इथे ॲड केली जाईल. ॲड केल्याच्या नंतर मालमत्तेचं स्थान जे आहे तिथे आणखी काही उपविभाग असतील तर ह्या ड्रॉपडाऊनमध्ये दिसेल. तुमची प्रॉपर्टी ज्या विभागामध्ये किंवा उपविभागात येते तो उपविभाग सिलेक्ट करा. त्या उपविभागाची सर्वे नंबरची यादी तुम्हाला इथं दिसेल. तसेच तेथील रेडी रेकनर दर या दर पहा बटनवर क्लिक केले तर तुम्हाला इथे दिसतील. मालमत्तेचा जो मुख्य प्रकार आहे तो सिलेक्ट करा. दुकान, कार्यालय, औद्योगिक नक्की काय आहे. ही निवासी सदनिका असल्यामुळे मी तो ऑप्शन सिलेक्ट करत आहे. मोठ्या प्रोजेक्टमधील, टाउनशिपमधील प्रोजेक्ट असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करा, निवासी सदनिका बिग प्रोजेक्ट. बट हे छोट्या एका अपार्टमेंटमधील सदनिका असल्यामुळे मी हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे, निवासी सदनिका 2 नंबरचा. यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही मालमत्तेचा प्रकार सिलेक्ट कराल त्यावेळी पुन्हा हे पेज लोड होतं. बऱ्याच वेळा इथून तुम्ही पुन्हा बॅक रिडायरेक्ट केले जातात, कारण ह्या वेबसाईटमध्ये स्लोनेसमुळे हा इश्यू तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे ही प्रोसिजर मी आता पुन्हा इथे करत आहे. रेकॉर्डिंग होत असताना 2 वेळा हा प्रकार झालेला आहे, त्यामुळे आता या रेकॉर्डिंगमध्ये याला रिपीट करून पूर्ण करून टाकूया. ठीक आहे. ओके, सिलेक्ट झाला. सिलेक्ट झाल्याच्या नंतर सर्वे नंबर जो काय आहे तो टाकून घ्या. इथे सर्वे नंबर घेतला. हिस्सा नंबर असेल तर हिस्सा नंबर अटॅच करा. अटॅच केल्याच्या नंतर हे पहा. आता ही जी माहिती आहे बांधकामाचा तपशील, इथे बांधकामाचा तपशील RCC पक्के घर असल्यामुळे तो सिलेक्ट करा. मालमत्तेचं वय काय आहे, 15 वर्ष जुनी प्रॉपर्टी आहे, इथे मी 15 वर्ष सिलेक्ट केलं. बिल्टअप मालमत्ता क्षेत्र म्हणजे बिल्टअप एरिया किती आहे याचा, कार्पेट, रेरा कार्पेट सहित टोटल बिल्टअप किती आहे तर हे 80 स्क्वेअर मीटर आहे टोटल, ते सिलेक्ट केलं. कितव्या मजल्यावरती आहे ते सिलेक्ट करा. लिफ्ट असेल तर होय पर्याय निवडा, नसेल तर नाही पर्याय निवडा.
खुली बाल्कनी असेल तर त्या बाल्कनीचा एरिया काय आहे तो लिहा. बंदिस्त बाल्कनी असेल तर त्याचा एरिया काय असेल तर लिहा, नसेल तर 0 लिहा. बंदिस्त पार्किंगचा एरिया लिहा. खुली पार्किंग असेल तर खुल्या पार्किंगचा एरिया जो काय असेल तो लिहा. तळमजल्याभोवतीची जागा वगैरे इतर जे काही असेल ऑप्शन्स लागू असतील तर लिहा, नाहीतर तिथे 0 एंट्री करा. महामार्गावरील जमीन असेल तर एस, नाहीतर नो हा ऑप्शन सिलेक्ट करा. ॲटोमॅटिक मेकॅनाइज पार्किंग जर तुमच्याकडे असेल तर ते लिहा, नाहीतर तिथे 0 ऑप्शन सिलेक्ट करा आणि कॅप्चा एंटर करा. कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर गणना आणि जतन करा, म्हणजे व्हॅल्युएशन आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करा. या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा व्हॅल्युएशन रिपोर्ट जनरेट होतो. आता आपण पाहूयात व्हॅल्युएशन रिपोर्ट जेव्हा जनरेट होईल तेव्हा असा मेसेज तुम्हाला इथे व्हॅल्युएशन सेव्ड सक्सेसफुली म्हणून इथे ऑप्शन दिसेल. म्हणजे आपण दिलेला जो डेटा आहे त्याचं व्हॅल्युएशन त्यांनी केलेलं आहे आणि ते त्याने सेव्ह केलेलं आहे. हे पहा, तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन त्यांनी इथे काढलेलं आहे. हा व्हॅल्युएशन रिपोर्ट त्यांनी दिलेला आहे. खुल्या बाल्कनी आपण 10 चौरस स्क्वेअर मीटर एरिया, बंदिस्त बाल्कनी 12.50 स्क्वेअर मीटर, बंदिस्त पार्किंगचा एरिया टाकला होता. खुलं पार्किंग 5 चौरस मीटर, एकूण 80 स्क्वेअर मीटर बिल्टअप एरिया होता इन्क्लुडिंग दी रेरा कार्पेट. त्याच्यामुळे टोटल बिल्टअपचं जे व्हॅल्युएशन त्यानं काढलेलं आहे 59,28,296. ओपन पार्किंगचं 53,320 जे 5 स्क्वेअर मीटर आपण टाकलेलं होतं. बंदिस्त पार्किंग जे आहे त्याचं 2,01,088 काढलेलं आहे व्हॅल्युएशन आणि खुली बाल्कनी जी आहे त्याचं 2,69,468. असं टोटल 64,52,200 रुपयाचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे. प्रिंटवरती ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तो तुम्हाला प्रिंट हा ऑप्शन देखील अवेलेबल करून देतो. इथून तुम्ही तुमच्या प्रिंटरला प्रिंट कमांड देऊ शकता किंवा PDF त्याला डाउनलोड देखील करून घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन कसं काढायचं हे सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.